श्रोते हो नमस्कार. आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. काल अनेक घरातून घटस्थापना केली गेली आहे. नवरात्रीसाठी घराची स्वच्छता तर आपण करतोच, पण घटस्थापनेच्या दिवशी घरातील देवांची सुद्धा पंचामृताने अभिषेक करून पूजा केली जाते. विड्याच्या हिरव्यागार पानांवर त्यांची स्थापना केली जाते. महन मंगल असा घट स्थापन केला जातो. त्याच्या भोवती बीज पेरतात, नंदादीप तेवू लागतो आणि नंदादीपाच्या सात्विक उजेडाने घरातील मंदिर उजळून निघते आणि संपूर्ण घराचेच मंदिर झाल्यासारखे प्रसन्न आणि सात्विक वाटू लागते. काल आपण पेरलेले धान्य काळ्या मातीने केव्हाच कुशीत घेतलेले असते आणि सृजनाचा विलोभनीय सोहळा तेथे सुरू होणार असतो. नवरात्रीची आज दुसरी माळ आहे आणि आजच्या देवीच्या रूपाचे नाव आहे ब्रह्मचारिणी. महर्षी नारदांच्या उपदेशामुळे हिमालयाची कन्या म्हणून जन्मलेल्या पार्वतीचे मन भगवान शंकरांच्या प्रेमात पडते. भगवान शिवांना आपला पती म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी तिने कठोर तपश्चर्या केली, म्हणून तिचे नाव ब्रह्मचारिणी असे पडले आहे. हजारो वर्ष ऊन, पाऊस आणि कडाक्याच्या थंडीत जंगलात राहून केवळ फळे आणि फुले खाऊन तिने कठोर तपश्चर्या केली आणि म्हणूनच तिला तपश्चरिणी असेही म्हणतात. कित्येक हजार वर्षे तिने फक्त वेलीची गळून पडलेली पाने भक्षण केली. असे कडक तप आचरणारी ब्रह्मचारिणी ही शुभ्र वस्त्र धारिणी आहे. मातेची भक्ती माणसामध्ये तपस्या, त्याग, सद्गुण, संयम यासारखे गुण वाढविते. ब्रह्मचारिणी मातेची आराधना केल्याने आळस, अहंकार, लोभ, असत्य, स्वार्थ आणि मत्सर यासारख्या वाईट प्रवृत्ती दूर होतात. मातेचे स्मरण केल्याने एकाग्रता आणि स्थिरता येते. यासोबतच बुद्धी, विवेक आणि संयमही वाढतो असे पुराणात उल्लेख आहेत. ब्रह्मचारिणी मातेला लाल जास्वंद आणि कमळाची फुले प्रिय आहेत. मातेला साखर आणि साखरेची मिठाई तसेच दूध आणि दुधाचे पदार्थही आवडतात, म्हणून मातेच्या नैवेद्यामध्ये त्यांचा समावेश करावा. या प्रसादाने देवी ब्रह्मचारिणी प्रसन्न होते. या वस्तूंचे दानही केल्यास आयुष्य आणि सौभाग्याची प्राप्ती होते. या देवीची प्रार्थना करूया. या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः.